2 भाऊ आणि 4 बहिणी. वडिलांचं निधन होतं आणि ह्यांच्यात वाटणीसाठी वाद चालू होतात. जसे सगळ्यांच्यात होतात तसे वडिलांच्या निधनानंतर प्रत्येक घरात प्रॉपर्टीच्या वाटणीसाठी जे आहे वाद होतातच. मग एका बाजूला मोठा भाऊ तो सगळ्यांचं करतो बर का, पण ज्यावेळी वाटणीची वेळ येते त्यावेळी त्या मोठ्या भावावरती अन्याय होतो. बऱ्याच ठिकाणी हे दिसतं, मोठ्यावरतीच अन्याय होतो. मग हे छोट्याच्या बाजूनं 4 बहिणी आणि आई छोट्याच्या बाजूनं असते. मोठा एकटा पडतो आणि सगळ्यांच्या वाटण्या बहिणी म्हणतात आम्हाला पण वाटणी पाहिजे. मग बहिणी शेतीत जमीन म्हणजे घरात, मग त्या बहिणी त्या वाटणी घेतात भावांकडं आणि देतात धाकट्याला. आता इथं सगळ्यात कमी जमीन कोणाच्या वाटणीला येते तर मोठ्याच्या वाटणीला येते. तो बिचारा आता काहीच करू शकत नाही, कारण कसं आहे हे सगळे एकत्र झालेले असतात. आई पण त्यांच्याकडे असते, मग आईचा वाटा पण धाकट्याला जातो. बघा हा, जो प्रामाणिकपणे राहतो त्याच्यावरतीच अन्याय होतो, पण शेवटी सत्याचा विजय होतो. मग हा काय करतो, म्हणजे असू दे थोडा जमिनीचा तुकडा छोटा आलेला असतो वाटणीला, मग हा तिथं गावात तो वाटणीनं देतोय आणि पुण्यासारख्या सिटीत जाऊन आपण राहायचं ठरवतोय. मग तिथं गेल्यानंतर एका मित्राच्या मदतीनं छोटासा बिझनेस स्टार्ट करतो. बिझनेस छोटा असतो पण ह्याची मेहनत कष्ट खूप मोठे असतात. त्यामुळं त्याचा बिझनेस थोड्याच दिवसात चांगला चालायला लागतो. बिझनेस चांगला चालायला लागतो. मग हळूहळू तो घर वगैरे सगळं घेतो. सगळं घेतल्यानंतर इकडं काय होतं, इकडं त्या भावाला घमेंड असते, जमीन जास्त असते, त्याची मुलं व्यसनी होतात. कारण जमीनदार गावात पैसा मागल त्यावेळी वडील देतात, त्यामुळं गावात बोंबलत असंच पिऊन वगैरे व्यसन करून फिरायचं त्यांना नाद लागतो. आणि ह्या भावाची जी पोरं आहेत ती वडिलांसारखी कष्टाळू होतात. मोठी झाल्यानंतर आपल्या वडिलांच्या जो बिझनेस आहे त्याच्यात मदत करायला लागतात. 10वी शाळापर्यंत शिकतात आणि नंतर बिझनेस मध्ये मदत करायला लागतात. तर लुबाडून घेतलेलं कधीच राहत नाही. ह्या भावानं चूक काय केली, सगळ्यांचा वाटा आपल्याला मिळावा अशी अपेक्षा ठेवली आणि अन्याय झाला कुणावर, मोठ्यावर. पण त्याचं आयुष्य थोड्या दिवसासाठी कष्टात गेलं, पण त्या कष्टात नंतर फळ मिळालं. त्या कष्टाचं चीज झालं, कारण विजय नेहमी सत्याचाच होतो, खोटाड्यांचा होत नाही. तर तुम्हाला ह्या गोष्टीतनं कळालंच असेल की लुबाडून घेणाऱ्याला कधीच सुख मिळत नाही, सुख शांती त्यांच्याजवळ राहत नाही. ज्यावेळी आपण एखाद्याला फसवतो, ह्या सगळ्या लोकांनी मिळून त्याला फसवलंच होतं ना, तरी पण कुठंतरी देव त्याच्या पाठीशी असतो आणि तो त्याचं कधीच वाईट होऊ देत नाही. जर कहाणी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका.